कोणिया गाव सोनियाचा दिला गा. आपला मुद्दा तो आहे, देव देण्यामध्ये उदार आहे. सुदाम तेव्हा झोपडीत राहत होता, पण सुदामाच्या झोपडीत राहत होता तिथला सर्व परिसर, सर्व नगरी द्वारका दिशाने सोन्याची केली. सोन्याची. मला सांगा, हे कोण करू शकतं? हे जगाच्या पाठीवर फक्त भगवंत करू शकतो. म्हणून देण्यामध्ये भगवान परमात्मा उदार आहे. अनेकांना दिलेले आपल्याला सर्वांना कथा वाट पाहिजे. पूतना मावशी राक्षसी मारण्यासाठी आली, पण तिलाही मोक्ष दिला. असो, एवढे देण्यामध्ये भगवान परमात्मा उदार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, घ्यायची दान देगा देवा. देवा तू दान देण्यामध्ये उदार आहे. आणि दान देण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. देण्यासाठी आपल्याकडे तेवढा ऐश्वर्य पाहिजे. दुसरी गोष्ट देण्याची इच्छा पाहिजे. आणि तिसरी गोष्ट देण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. या तीन गोष्टींमधून एक गोष्ट जरी नसली तरी आपण दान करू शकत नाही. एक तर ऐश्वर्य असावं, देण्याची इच्छा असावी, आणि एक स्वातंत्र्यता असावी. तीन गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो देऊ शकतो. म्हणून तिघही देण्यामध्ये भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. भगवान परमात्म्याची देण्याची इच्छा आहे, आणि भगवान परमात्मा देण्यासारखं त्याच्याकडे औदार्य आहे. सर्वसामान्य माणसाकडे एक गोष्ट असते ते एक नसते. सप्ताह कमिटी येते का हो, सप्ताह करायचा आहे, श्रीमंत माणूस आहे, त्याच्या घरी जातात, चहा पाणी करतात, बसतात. तो श्रीमंत माणूस गप्पा मारू लागतो, वा 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 वा, तुम्ही काही तुमच्या घरासाठी आले नाही, मंदिरासाठी आले, सप्त्यासाठी आले, वा वा, तुम्हाला नाही द्यायचं तर द्यायचं तरी कुणाला, असा गप्पा मारतो. यांना असं वाटतं की एकटा मंदिर बांधता की काय, बरोबर आहे. यांना असं वाटतं की काय दिली काय नाही. गप्पा मारतो, चहा पाणी पोहे नाश्ता करायला लावतो, आणि मग ते सांगतात भजनी मंडळीतले सदस्य, का हो पावती फाडा, आपलं मंदिराचं काम चालू आहे, आपलं सप्ताहाचं काम चालू आहे. तो म्हणतो पावती फाडली असती, तुम्ही काही तुमच्या घरासाठी मागत नाही, पण ती माहेर जाईल. ती माहेरतून होणी का तिने विचारसून मग पावती फाडसून. मला सांगा, तू त्याच्याकडे ऐश्वर्य आहे, देण्याची पण इच्छा आहे, पण स्वातंत्र्य नाही. त्याला माहित आहे, जर कधी आपण देऊन टाकलं तर उद्यापासून आपल्याला मेसवरच जेवायला जावं लागेल. एवढा तराळा असतो. इथला नाही. इथल्या माता भगिनी सर्व चांगल्या आहेत. आई फक्त फार सांगायचं आमना गावांकडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणूस दान करू शकत नाही. चला ठीक आहे, देण्याचंही स्वातंत्र्य आहे, देण्यासारखंही भरपूर आहे, पण देण्याची मात्र इच्छा नाही. कंजूस 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 माहिती आहे. काही लोक इतके कंजूस असतात, अरे बाप रे बाप. दोन व्याही होते, एक दामू अण्णा आणि एक धूप अण्णा, बरं का. एका व्याह्याकडे पंगत बसली. तू व्याही आलेला होता, आणि मग या व्याह्याने पंक्तीमध्ये तूप वाढायचं ठरवलं. मग तूप कसं वाढायचा, तो होता दामू अण्णा, त्याच्याकडे होतो दामन पोते शिवण्याचं. त्या पोते शिवण्याच्या दामनने तो तुपाच्या वाटीमध्ये ते बुडवायचा, आणि ज्याच्या नशिबात असेल त्याला एक थेंब पडायचा. ज्याच्या पत्तरवाडीत तो एक तुपाचा थेंब पडला दामन वाटे, तर समजावं भाग्यवान येतो. आणि ते पाहिलं त्याचे व्यायाम.
नवीनच लग्न झालेलं, गाईलाही बोलून घेतलं, मग आई म्हणू लागले, अरे बाप रे बाप, एवढी उधळपट्टी म्हणे, आणखी याच्यापेक्षा कोणती उधळपट्टी कमी आहे? याला वाटलं एवढी उधळपट्टी, हो खूप उधळपट्टी करतायत म्हणे तुम्ही, तू पुढे असं वाढायचं असतं का? अरे बाप रे बाप म्हणे, मग आमच्याकडे या कार्यक्रमाला, त्यांच्याकडे कार्यक्रमाला या गाईला बोलवलं आणि पंगत बसली. बसल्यानंतर ते गाईने काय केलं महाराज, एक गौर आणलं. गौर माहिती, गौर समजतं ना? हा, ते आणलं, त्याच्या ते गौर पेटवलं आणि त्याच्यामध्ये एक सुईने एक थेंब टाकला. कशाने? सुईने. आणि ते सर्व्या जेवढे बसलेले त्या सर्व्यांना फिरवलं आणि म्हणे, कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल. बसा सर्व्या. तो पण होता धूपांना, त्याने सर्वांना धूप दाखवून दिलं. हा होता दामू अण्णा. मला सांगा, हे इतके कंजूस लोक कुठं दान देतील का? बरोबर आहे, लक्षात ठेवा. इतके कंजूस. तुम्ही म्हणणार एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त कंजूस आहेत लोक. आपल्याकडे स्वयंपाक जेवण झाल्यानंतर आपण पाहुण्यांना बडीशोप वगैरे सुपारी देतो, बरोबर आहे. त्या ठिकाणी एकाने सुपारी आणली, पण आणल्यानंतर फक्त हातात पण सुपारी दिली नाही, असं हातात पकडली, सुपारी 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 लगेच बरणीमध्ये टाकली. तुम्ही म्हणणार इतके लोक कंजूस असतात? याच्यापेक्षा जास्त आहे. एकाने पातळाने काय केलं, आपल्या घरामध्ये जेवण झाल्यानंतर ते पाहुणे मंडळी असतात, मग एक सुपारी अशी वरती बांधून दिलेली होती, त्याला छिद्र पाडून. ज्याची तिला त्या सुपारीला जीभ लागायची तो भाग्यवान. म्हणजे मला सांगायचं असं आहे, इतके लोक कंजूस आहेत, हे लोक दान करू शकत नाही. दान करण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे, दान करण्यासाठी इच्छा पाहिजे आणि दान करण्यासाठी ऐश्वर्य